हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत नेटवर्क थेरी डीसी विजेची ओळख ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो. आणि हे टॉप 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हे टॉप 15 क्वेश्चन महापारेषण आणि महावितरणसाठी खूप कामी येणार आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, एफ क्लासच्या इन्सुलेटिंग मटेरियलचे वर्किंग टेम्परेचर किती आहे? याचा आन्सर आहे मित्रांनो सी 155 डिग्री सेल्सिअस. यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, ई क्लासचे वर्किंग टेम्परेचर किती आहे? याचा आन्सर आहे मित्रांनो डी 120 डिग्री सेल्सिअस. यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, कोणत्या पदार्थात कंडक्टर नाही आहे? याचा आन्सर आहे मित्रांनो डी पोर्सिलिन. कारण मित्रांनो हा कंडक्टर नाही, एक इन्सुलेटर आहे. यानंतर आहे चौथा क्वेश्चन, हा इन्सुलेटेड कंडक्टर असून यामध्ये अनेक बारीक बारीक कंडक्टर्स असतात. याचे आन्सर आहे मित्रांनो डी फ्लेक्झिबल केबल. यानंतर आहे मित्रांनो पाचवा क्वेश्चन, सोल्डरिंगसाठी वापरायच्या सोल्डर अलॉयमध्ये कथील आणि सिसे यांचे मिश्रण असल्यास इलेक्ट्रिशियन सोल्डरमध्ये कथील आणि सिसे यांच्या मिश्रणाचे प्रमाण किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो सी कथील 60% आणि सिसे 40%. यानंतर आहे सहावा क्वेश्चन, जो पदार्थ विद्युत दाबाने इलेक्ट्रॉन्स वाहून नेतो त्याला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए कंडक्टर. यानंतर आहे सातवा क्वेश्चन, एक किंवा जास्त कोर इन्सुलेटेड केलेल्या लांबीच्या कंडक्टर. याचे आन्सर आहे मित्रांनो सी केबल. यानंतर आहे आठवा क्वेश्चन, बारीक बारीक अनेक तारांच्या बिना इन्सुलेशनचा उघडा लांब कंडक्टर. याचे आन्सर आहे मित्रांनो बी स्ट्रँडर्ड कंडक्टर. यानंतर आहे नववा क्वेश्चन, दोन किंवा दोनपेक्षा जास्त इन्सुलेटेड कंडक्टर व धातूची स्क्रीन केलेला असतो. याचे आन्सर आहे मित्रांनो सी केबल. यानंतर आहे दहावा क्वेश्चन, जास्त लवचिक रिकामी जागा. याचे आन्सर आहे मित्रांनो बी स्ट्रँडेड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे 11वा क्वेश्चन, विद्युत व यांत्रिक शक्ती जास्त देतो. याचे आन्सर आहे मित्रांनो बी स्ट्रँडेड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे 12वा क्वेश्चन, तुलनात्मक दृष्ट्या यांत्रिक शक्ती कमी देतो व तुटण्याची शक्यता असते. याचे आन्सर आहे मित्रांनो सी सॉलिड ॲल्युमिनियम कंडक्टर. यानंतर आहे 13वा क्वेश्चन, बसबार आणि बारीक वाइंडिंग वायरसाठी वापरला जातो. याचे आन्सर आहे मित्रांनो ए सॉलिड कॉपर कंडक्टर. यानंतर आहे 14वा क्वेश्चन, हलक्या वजनामुळे ओव्हरहेड लाईनसाठी वापरला जातो. याचे आन्सर आहे मित्रांनो डी स्ट्रँडेड ॲल्युमिनियम कंडक्टर. यानंतर आहे 15वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे, ज्या केबलमध्ये एकापेक्षा जास्त वाहक असतात पण ते स्वतंत्रपणे इन्सुलेटेड केलेले असतात त्यांना कोणता केबल असे म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए मल्टीकोर. तर मित्रांनो, हे 15 क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा.